आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी छान गिफ्ट आणल्यावर आपल्याला मस्त वाटतं ना। असंच आज माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय आणि काय ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार, मी अदिती, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये। आणि आज ना मिस्टरांनी माझ्यासाठी हे मिनी मंगळसूत्र आणलंय। माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, तरी पण हे दुसरं एक आणलंय मिस्टरांनी आणि खरंच खूप छान वाटतंय, मला खूप आवडलंय ते। आणि चला मग म्हटलं आज मस्त साडी वेअर केली, मिस्टरांसाठी खायला काहीतरी बनवावं। पण मिस्टरांनी बाहेर काहीतरी थोडं खाल्लंय, तर म्हणे थोडंसंच काहीतरी खाईन, तर मग म्हटलं चला व्हेज पुलाव बनवावा आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा व्हेजिटेबल्स कट करायला घेते मी। आता आज माझा मूड बघा किती छान, हसते, स्माइल करते, तर खरंच खूप सुंदर मूड आहे माझा। आणि सर्वात पहिले तर आपण गृहिणी बनू चला, जशी मी असते डेली किचनमध्ये निवांत चिल। आता साडीमध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, पण आज मूड खूप छान आहे आणि स्वयंपाक पण इतका जास्त काही नाही बनवणार आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात पहिले तर व्हेजिटेबल्स कट करून घेते मी। व्हेजिटेबल्समध्ये मी घेतले एक पोटॅटो मोठ्या साईजचा, एक टोमॅटो, 3-4 छोटे छोटे कांदे आणि हिरवा मटार आणि गाजर घेतले, हिरवी मिरची, सगळं कट करून घेते मी। आणि अख्खे मसाले पण घेतलेत मी, खडे मसाले म्हणतो आपण त्याला, तुमच्याकडे जे आहेत ते घ्या। आणि जिरे घेतले थोडेसे, कुकरमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये छान जिरे आणि खडे मसाले टाकले, छान भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा ॲड करते। आता कांदा बघा मी असा उभा कट करून घेतलाय आणि छान त्याला भाजून घेते गोल्डन रंग येईपर्यंत। आणि मग छान मी तेल अगोदर थोडंसंच टाकले, मी नंतर तूप ॲड करते। तूप मी एक अख्खा मोठा चमचा होईल एवढं टाकले आणि छान मग तुपात भाजून घेते। तुपाने खूप सुंदर टेस्ट येते। आणि नंतर हे बघा टोमॅटो मगाशी चिरायचं राहिलेलं ते छान टोमॅटो भाजण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आणि मीठ टाकायचंय। मिठाने छान टोमॅटो सॉफ्ट होऊन जाईल। आणि त्याच्यामध्ये मी टाकते गरम मसाला, परत टाकते जिरं पावडर, धने पावडर आणि अंबारी लाल तिखट, हळद आणि मीठ, सगळे मसाले टाकून छान भाजून घ्यायचं आहे। आणि आपण जे कट केलेले सगळे व्हेजिटेबल्स आहेत ना, सगळे टाकून घ्यायचे। मी तर गाजर टाकले, पोटॅटो टाकले, परत ते छान परतून घेतलं मस्त। पोटॅटो आणि गाजर तेलामध्ये परतल्यानंतर हिरवा वाटाणा टाकलाय। हिरवा वाटाणा आता हा फ्रोझन आहे माझ्याकडचा, म्हणजे शिजवलेला असतो, एकदम सॉफ्ट लागतो तो। थोड्या वेळानंतर टाकलाय मी लास्टला। आणि मग छान थोडंसं भाजल्यानंतर भिजवलेले तांदूळ, आता मी 1 वाटी तांदूळ घेतले होते, मोठी 1 वाटी भरून, आणि छान ते पण भिजत घातले होते अर्ध्या तासासाठी। आणि त्याच वाटीनी 1.5 वाटी पाणी टाकते मी। अगोदर 1 वाटी टाकून घेतली आणि नंतर अर्धी वाटी टाकते। आणि 1 वाटी तांदूळला 1.5 वाटी पाणी एवढं टाकायचं, म्हणजे भात सुटसुटीत मस्त आपला पुलाव होतो। आणि छान कुकरच्या आता 2-3 शिट्ट्या काढून घेते। आता तोपर्यंत हे माझं जे मनी प्लांट आहे ना, हे आता त्याच्यातलं पाणी मी चेंज केलं नव्हतं 3-4 दिवस झालं, चला म्हटलं तोपर्यंत आपला कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत हे व्यवस्थित करून घ्यावा आणि किचन कट्टा क्लीन करून घ्यावा। आता मी किचन कट्टा सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे, पण व्हिडिओमध्ये दाखवला नाही। आणि हे बघा सिटी झाल्यानंतर कुकर ओपन केला आणि किती छान दिसतोय पुलाव, बघताच तोंडाला पाणी येते। आणि छान तूप टाकून बनवलं, त्यामुळे टेस्ट तर खरंच खूप सुंदर लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। आणि नंतर प्लेटमध्ये सर्व केला पुलाव। आणि हे बघा असं काही बनलाय। तुम्हाला आवडला का मला कमेंट करून सांगा आणि एकदा रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघायची आहे। आणि आपल्या चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील का मला कमेंट करून सांगायचं। चला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, बाय बाय।